नमस्कार. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता भूमी आणि त्याचबरोबर आकाश या दोघांनी क्षितिजाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू केलेली आहे. क्षितिजाचं स्वागत हे जोरदार केलं जाणार आहे. सगळेजण घरातले खूप खुश आहेत. फायनली क्षितिजा ही घरी येणार आहे. त्यामुळं हा आनंदाचा प्रसंग महाजनांच्या घरी आलेला आहे. त्याचवेळी भूमी म्हणत असते की आकाश आपल्याच बाबतीत असं का होतं. आनंदाचा प्रसंग यायचा झाला की त्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होतात, खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. परंतु प्रत्येक वेळेस या सगळ्या गोष्टी आपल्याच बाबतीत का होतात हा प्रश्न भूमीला पडलेला असतो आणि भूमी आकाशला ते विचारत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो काळजी करू नकोस भूमी, आता जे आपलं आहे ते आपल्याला मिळणारच आहे. ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळं तू बिंदास्त राहा असं आकाश भूमीला सांगत असतो. तो म्हणत असतो की अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा भूमी पण म्हणत असते की तरी पण रे आकाश. आकाश म्हणत असतो की ठीक आहे ना, सगळं व्यवस्थित होणार आहे, तू शांत राहा. भूमी म्हणत आकाश भूमीची समजूत घालत आहे, भूमीला समजून सांगत आहे. आणि त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं की ज्या गोष्टी चांगल्या आहेत आणि आपण आत्तापर्यंत खूप छान केलेलं आहे, सगळ्यांच्या बाबतीत आपण चांगलंच केलेलं आहे, तर आपल्या बाबतीतही चांगलंच होणार आहे असं इकडे आकाशचं म्हणणं असतं. आकाशला वाटत असतं की भूमी जे म्हणते ते खरं आहे, कारण आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्याहीपेक्षा कितीतरी छान गोष्टी घडलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आकाश आणि भूमी यांच्या आयुष्यामध्ये हा आनंदाचा प्रसंग आलेला आहे. आणि हे सगळं होऊ शकलेलं आहे ते फक्त आणि फक्त भूमीमुळं, कारण भूमीमुळंच महाजनांच्या घरी आता हे बाळ येणार आहे आणि बाळाचं स्वागत हे दणक्यात होणार आहे. तर भूमी मात्र थोडंसं वाईट वाटल्यासारखं रडत असते, कारण तिला कळत नसतं की हे तिच्या बाबतीत का झालेलं आहे, का हे सगळं घडलेलं आहे. बाळ जेव्हा घरी येणार होतं तेव्हाच या गोष्टी का झालेल्या आहेत हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. इकडे गायकवाड साहेबांनी भूमीला बोलवलेलं असतं आणि भूमी जी आहे ती आता हॉस्पिटलमध्ये येते. आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर गायकवाड साहेब तिथे रिसेप्शनच्या तिथे भूमीला घेऊन जातात. आता भूमीला घेऊन रिसेप्शनच्या तिथे गेल्यानंतर गायकवाड साहेबांना प्रश्न पडलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरं गायकवाड साहेब शोधत असतात, कारण नक्की असं काय घडलेलं आहे, कशामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत हेच माहिती नसतं. मग तिथे जाऊन जेव्हा विचारलं जातं तेव्हा मात्र इकडे गायकवाड साहेब म्हणत असतात की तुम्ही बोलवलं होतं, कॉल आलेला होता तुमचा. तेव्हा लगेचच इकडे भूमी त्याचबरोबर आकाश दोघंही असतात. इकडे भूमी असते आणि गायकवाड साहेब विचारू लागतात. तेव्हा त्या मॅडम ज्या असतात त्या सांगू लागतात की आमचं कन्फ्युजन झालं होतं. ॲक्च्युली काल तुम्ही जेव्हा आला होता तेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं की ते दुपटं दुसऱ्या बाळासाठी होतं, पण आज आम्हाला कळलेलं आहे की आधी ते दुपटं वेगळ्या बाळासाठी अलॉट झालं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या बाळाला ते दुपटं देण्यात आलं होतं. तेव्हा मात्र गायकवाड साहेब म्हणतात मग त्या बाळाचं म्हणजे नाव कोणाचं आहे, त्याच्या आईबाबांचं नाव कळेल का. मग तेव्हा लगेचच त्या मॅडम सांगतात की हो. आणि मग त्यांच्याकडे ते नाव असतं आणि ते नाव म्हणजेच भूमी आकाश महाजन. ते जे दुपटं आहे ते भूमी आकाश महाजन यांचं होतं, यांच्या बाळाचं होतं. त्या क्षणी गायकवाड सर आणि भूमी यांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते दोघं जण पाहतच राहतात. भूमी म्हणते काय सांगताय तुम्ही. तेव्हा त्या मॅडम सांगतात की हो, ते दुपटं भूमी आकाश महाजन यांच्या बाळासाठी अलर्ट झालेलं होतं. हे ऐकल्यानंतर इकडे भूमीला आठवत असतं, आकाश तिच्याजवळ आलेला असतो. तो म्हणत असतो की असं नको करू भूमी, अगं आपलं बाळ नाही राहिलं, आपल्याला मुलगी झाली होती आणि ती जिवंत नाही राहिली. हे सगळं भूमीला आठवत असतं. भूमीच्या डोळ्यासमोरून तो सगळा प्रसंग जात असतो आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की भूमी मात्र जाम खुश झालेली असते, कारण फायनली भूमीच्या आयुष्यामध्ये तो आनंदाचा प्रसंग येणार असतो आणि तिची क्षितिजा ही तिच्यासोबत असणार असते. या गोष्टीचा आनंद भूमीला खूप झालेला असतो. फायनली तिचं बाळ हे तिच्यासोबत असणार असतं. ह्या गोष्टीचा आनंद भूमीला झालेला असतो आणि भूमीला आठवत असतं भूमी ते दुपटं जे आहे ते हातामध्ये घेत आहे आणि त्यासोबतच त्या दुपट्याला जवळ घेऊन आपलं बाळ आपल्यापासून दूर झालेलं होतं, हे जे दुःख होतं ते नाहीसं झालेलं आहे आणि फायनली तिची मुलगी ही तिच्यासोबत असणार आहे. हा आनंद भूमीला झालेला असतो. भूमी सांगत असते की हो मी खरं सांगते, आपलं बाळ होतं आकाश, ते आपलं बाळ आणि ती क्षितिजा आहे ती आपली आहे हे आता भूमीच्या लक्षात आलेलं आहे. खरं तर गायकवाड साहेब जे आहेत ते क्षितिजाचा नव्हते, म्हणजे मामुलीचं बाळ हे कुठून आलेलं आहे, नक्की ते कोणाचं आहे या गोष्टींचा शोध घेत होते. आणि त्याच वेळी भूमीला आणि गायकवाड साहेबांना एवढा मोठा खुलासा झालेला आहे, जी क्षितिजा आहे ते भूमीचं बाळ आहे.
भूमीला मात्र खूप आनंद झालेला असतो. आनंदाने भूमी अक्षरशः खाली बसते. त्यानंतर उठून तिथं असलेल्या सोफ्यावरती बसते. ते दुपटं तिनं हातात घेतलेलं असतं. भूमी रडत असते. भूमी म्हणत असते की नाही, हे असं व्हायला नको होतं, कारण तिला वाईट वाटत आहे. कारण इतके दिवस माझं बाळ माझं आहे हे मला जाणवत होतं, पण त्यासाठी मला पुरावा द्यावा लागत होता. त्यासाठी मला एवढ्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यावा लागत होता. ही गोष्ट भूमीला कळलेली असते. भूमी मात्र तिथे शांत असते. तेव्हा गायकवाड साहेब भूमीच्या जवळ येतात आणि भूमीला समजवू लागतात. फायनली भूमीचं बाळ हे तिच्याजवळ आलेलं आहे आणि आता कळलेलं आहे की क्षितिजा ही इकडे आकाश आणि भूमी यांची मुलगी आहे हे भूमीला कळलेलं असतं. गायकवाड साहेब म्हणतात की हो खरंच. तेव्हा भूमी म्हणते पण हे कसं शक्य झालंय, कारण मला पारितोष आणि अमोली या दोघांनी हे सांगितलं होतं, ते म्हणजेच की बाळ हे त्यांना सापडलेलं होतं, ते मंदिरात सापडलं होतं आणि ते मंदिर हॉस्पिटलपासून अगदी जवळच आहे, म्हणजे बाळ हॉस्पिटलमधून तिथं जाऊ शकतं. तेव्हा गायकवाड साहेब तिला सांगत असतात की मिसेस महाजन, तुम्हाला माहिती आहे का की ती जे आहे ना, ती नर्सने जे बाळाच्या ह्याच्यात ती सापडली ना, तिचा नवरा जो आहे ना, तोही याच्या आधी या सगळ्या गोष्टींमध्ये सापडला गेलेला आहे. आणि नेमकं त्याच दिवशी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून एक मृत झालेली डेड बॉडी बाळाची गायब झालेली होती. ती चोरीला गेलेली होती आणि फायनली आत्ता हे आपल्या लक्षात आलेलं आहे. इकडे आता पौर्णिमा प्रश्न विचारत असते, पण आई मला एक कळत नाही आहे की ते भूमीचं बाळ तुम्ही कुठंतरी नेऊन सोडणार होता ना, मग हे सगळं काय झालेलं आहे, हा प्रश्न इकडे आता पौर्णिमा विचारत असते. तेव्हा मात्र रागिनी घाबरलेली असते. रागिनी म्हणत असते की मी हिला काय सांगू आता, ते अमोलीचं बाळ आहे ते हिचंच बाळ आहे हे सांगू तिला, हा प्रश्न आता तिला पडलेला असतो आणि ती विचारत असते. तेव्हा मात्र भूमी आता घरी आलेली असते. भूमी मात्र ओरडतच आलेली असते. भूमी म्हणत असते आकाश, आजी, मनू बाहेर आहे बाहेर आहे म्हणत ती बोलवत आहे. आणि त्या क्षणी आता ते सर्वजण बाहेर येतात आणि ते बाहेर आल्यानंतर मात्र खूप मोठी गोष्ट घडणार असते, ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो. भूमी डायरेक्टली आकाशला मिठी मारते. ती रडत असते, हसत असते, म्हणजे तिच्या डोळ्यातून येणारे जे अश्रू असतात ते आनंद अश्रू असतात. भूमीला वाईट वाटलेलं होतं, पण आज फायनली तो आनंद झालेला आहे, कारण तिचं बाळ हे तिला मिळालेलं आहे. कारण क्षितिजा हीच तिची आणि आकाशची मुलगी आहे हे भूमीला कळलेलं असतं. भूमीला सगळेजण विचारू लागतात की अगं भूमी काय झालंय नक्की, असं काय करतेस तू. तेव्हा भूमी सांगत असते की हो सांगते. तेव्हा मनू म्हणत असते अगं ताई तू रडतीये हसतीये, मला कळत नाहीये नक्की काय होतंय हे सगळं. तेव्हा भूमी सांगत असते की हो मी सांगते, थांब जरा, असं म्हणत भूमी शांत होत असते, स्वतःला शांत करत असते. आणि तेव्हा ती सांगत असते आकाश तुला माहिती आहे का, आपलं बाळ जिवंत आहे, आपलं बाळ सापडलंय. तेव्हा आकाश म्हणतो काय बोलतेस तू हे सगळं भूमी. तेव्हा भूमी सांगते की हो आपलं बाळ जिवंत आहे आणि आपलं बाळ सापडलेलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो कुठे आपलं बाळ. तेव्हा भूमी म्हणते थांब मी तुला आपल्या बाळाचा फोटो दाखवते. इकडे रागिणीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण ते दुपटं जर त्या बाईने गायब केलेलं नसेल तर आपण यामध्ये अडकले जाणार आहोत याची खात्री रागिणीला असते. आणि रागिणी म्हणत असते या भूमीला कळलं की काय तिचं बाळ कोण आहे, ते अमोलीचं बाळ आहे, ते तिचं बाळ आहे, बहुतेक हे भूमीला कळलेलं आहे, हे इकडं रागिणी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे भूमी मोबाईलमधला फोटो दाखवते आणि आकाशला सांगू लागते की आकाश हे बघ, हे आपलं बाळ आहे. तेव्हा आकाश म्हणतो काय बोलतेस तू भूमी, हे कसं शक्य आहे, तुला किती वेळा सांगितलंय मी, हे आपलं बाळ कसं असू शकेल. तेव्हा भूमी म्हणते हो आकाश मी खरंच सांगत आहे तुला, हेच आपलं बाळ आहे. तेव्हा आकाश विश्वासच ठेवत नसतो. आकाश म्हणत असतो अगं ती अमोली आणि त्याचबरोबर पारितोष यांचं बाळ आहे ना. तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश तेच आपलं बाळ आहे. तेव्हा आकाश म्हणतो कसं शक्य. तेव्हा भूमी म्हणते तुला आठवतंय का त्या दिवशी मी बाहेरून आले होते आणि ते दुपटं माझ्याकडे होतं आणि त्यानंतर बघ मी तुला विचारत होते तरीही आपल्याला काही कळत नव्हतं. आकाश म्हणतो हो बरोबर आहे. तेव्हा भूमी म्हणते मग मी गेलेले होते बाहेर आले त्या वेळेस माझ्याकडे जी पिशवी होती, अक्षय तृतीयेच्या दिवशी बघ मी रस्त्याने जात असताना मला एका बाईचा धक्का लागला आणि त्यानंतर माझ्या हातातली पिशवी खाली पडली. मग त्या बाईने जे सामान खाली पडलेलं होतं ते सगळं सामान उचललं आणि त्या पिशवीत भरून दिलं, तर त्या पिशवीमध्ये ते दुपटं होतं. मग गायकवाड साहेबांना मी फोन केला, त्या दिवशी बघ मला चक्कर आली होती, त्यानंतर मला कपाटात ते दुपटं सापडलं. मग गायकवाड साहेबांना फोन केला. गायकवाड साहेब म्हणाले होते की मी कोर्टात मुंबईला आलेलो आहे, मी आलो की आपण बोलून घेऊया, असं मला गायकवाड साहेबांनी सांगितलं होतं. आणि त्याचबरोबर हे सगळं भूमी सांगत असते. आणि मग आत्ता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर क्लिअर झालेलं आहे की क्षितिजा ही आपली मुलगी आहे
हे ऐकल्यानंतर मात्र आकाश त्याचबरोबर सगळ्यांनाच आता तिथे धक्का बसलेला आहे. भूमीने आता सर्व पुरावे दिलेले आहेत. भूमीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तिचं आणि आकाशचं बाळ क्षितिजा आहे. आणि मग भूमीला ते सगळं आठवत असतं, कारण या सर्व गोष्टी घडलेल्या असतात आणि भूमीने सर्व सांगितलेलं असतं. भूमी मात्र आकाशला सांगत असते, ते दुपटं आठवते ना तुला? आकाश पण म्हणतो की हो भूमी. आणि आकाश आणि भूमी सगळेजण खुश झालेले असतात. फायनली बाळ हे आकाश भूमीकडे येणार असतं आणि ते मिळालेलं आहे. लवकरच आता महाजनांच्या घरी क्षितिजाचं धूमधडाक्यामध्ये स्वागत होणार आहे. आकाशला आता ही गोष्ट पटवून दिलेली आहे की क्षितिजा त्यांचीच मुलगी आहे. आत्तापर्यंत त्याला ही गोष्ट पटत नव्हती, पण भूमीने जेव्हा एक एक पुरावे दिलेले आहेत तेव्हा त्याला देखील ही गोष्ट पटलेली आहे की खरोखरच क्षितिजा त्यांचीच मुलगी आहे. पण आता अथर्वने एक प्रश्न निर्माण केलेला आहे, पण तुमचं बाळ तर? तेव्हा त्याला भूमीने सांगितलं आहे की नाही, ते जे बाळ गेलेलं होतं ते दुसऱ्याच कोणाच तरी होतं. कारण त्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या प्रीती नर्सने एक दगावलेलं बाळ जे आहे ते माझ्याजवळ आणून ठेवलं होतं आणि आपलं बाळ जे आहे ते महादेवाच्या मंदिरामध्ये ठेवलेलं होतं. आकाश, तुला आठवतंय का? अमुली आणि पारितोष यांना जे बाळ मिळालेलं होतं ते महादेवाच्या मंदिरामध्येच मिळालं होतं. म्हणजे हे आपलंच बाळ आहे. आणि आता गायकवाड साहेबांनी देखील त्या बाळुत्यावरून म्हणजेच त्या दुपट्यावरून हे सिद्ध केलेलं आहे की ते आपलंच बाळ आहे. आता ही गोष्ट आकाशला तर चांगलीच पटलेली आहे. कदाचित ती बाकी मेंबरला पटलेली नसेल, पण आकाशचा मात्र भूमीच्या सर्व गोष्टींवर विश्वास आहे. आकाशने भूमीला मिठीच मारली आहे. खरंच भूमी, देव आपलं ऐकतोय असंच म्हणलं पाहिजे, असं तो भूमीला म्हणतोय. तर आजींना देखील ही गोष्ट पटलेली आहे. आजी म्हणतायत, खरोखर भूमी, तुझ्या सर्व प्रयत्नांना आणि कष्टांचं फळ तुला आज मिळालेलं आहे. देवाने तुम्हाला आशीर्वादच दिलाय असं समजा. तुम्ही आजच आत्ताच्या आत्ता आई योगेश्वरीच्या पाया पडा आणि तिला दंडवटच घाला असं आजीनं सांगितलेलं आहे. भूमी आणि आकाश मात्र एकमेकांना मिठी मारूनच बसलेत, कारण त्यांचं स्वप्नच पूर्ण झालेलं आहे. आजपर्यंत त्यांना असं वाटत होतं की आपलं बाळ दगावलेलं आहे आणि ते कितीदा तरी अमुलीच्या मागं लागलेले होते की त्या बाळाला फक्त एकदा आम्हाला पाहू दे, एकदा जवळ घेऊ दे. पण आता त्यांच्या लक्षात आले की नियतीचे फासे आता सगळे उलटे पडलेत आणि ते अमुली आणि पारितोष यांच्या विरोधात पडलेले आहेत. जे बाळ त्यांना पाहिजे होतं ते बाळ आता भूमी आणि आकाश यांचं आहे हे त्यांना समजलंय आणि या गोष्टीमुळं आकाशच्या तर डोळ्यातून पाणीच यायला लागलंय. आकाश अक्षरशः आनंदानं रडायला लागलेला आहे. तो अथर्वला म्हणतोय की खरंच देवाने आज मोठीच किमया केलेली आहे. अथर्व म्हणतोय, असं असलं तरी अजून काही प्रश्न उद्भवतात. आकाश मात्र आता अथर्वचं ऐकायला तयार नाहीये. तो अथर्वला म्हणतोय, किती जरी प्रश्न उद्भवले असले तरी माझा भूमीवर पूर्ण विश्वास आहे. भूमी एवढं सांगते ना, तर ते बाळ आमचंच आहे या गोष्टीवर मी 100% विश्वास ठेवणार आहे. आता अथर्व देखील काहीच बोलत नाही. अथर्व आता आकाश आणि भूमी यांना शुभेच्छा देतो आणि म्हणतो, बरं झालं, आपलं बाळ आता आपल्याला मिळालेलं आहे. आणि अथर्वने त्याच्या मनामध्ये असलेला किंतु आता काढून टाकलेला आहे. आजी मात्र भलत्याच खुश झालेल्या आहेत. आजी आकाश आणि भूमी यांना म्हणतायत, देवाने तुमचं सगळं घराणं ऐकलेलं आहे. आत्ताच्या आत्ता योगेश्वरीच्या पाया पडा, नव्हे त्यांना दंडवटच घ्या असं सांगतात. तेव्हा आकाश आणि भूमी खरोखरच आई योगेश्वरीच्या पुढं नतमस्तक झालेले आहेत आणि त्यांनी दंडवट घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश आणि भूमी यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. ते दोघेही देवापुढं हात जोडून म्हणतायत, खरंच आजपर्यंत आजपर्यंत तू आमच्या पाठीशी उभी आहेस हे माहीत होतं. आजपर्यंत आमचा तुझ्यावर विश्वास होता. जेव्हा पण आमच्यावर काही संकट आलं, जेव्हा आम्हाला मार्ग दिसत नव्हता, तेव्हा आम्ही तुझ्यापुढं नतमस्तक झालो आणि त्याचं फळ आज आम्हाला मिळत आहे. तू आमच्यावर किती कृपादृष्टी करतेस हे आत्ता आम्हाला समजलंय. तर भूमी म्हणते, खरंच तू जगताची आई आहेस. कारण मी आई आहे तर माझ्या वेदना तुला समजल्या. आईच्या वेदना नक्की काय असतात ते तुला समजल्या आणि म्हणूनच तू माझं बाळ पुन्हा एकदा माझ्या पदरामध्ये टाकलेलं आहेस. तुझे किती उपकार आहेत आई, आम्ही तुला सांगू शकत नाही, असं म्हणून दोघेही पाया पडतात आणि त्यानंतर आजी सर्वांना प्रसाद देखील देते. आजचा दिवस हा खूपच चांगला आहे. भूमीला तर वाटतंय कधी एकदाच जाऊन क्षितिजाला जाऊन भेटावं आणि तिला बिलगावं. आजीने मात्र आता सर्वांना स्वतःच्या जवळ घेतलेलं आहे. इकडे रागिनी आणि पौर्णिमा यांचा चेहरा मात्र अगदी पाहण्यासारखा झालाय. रागिणीला खूपच राग आलेला आहे, कारण तिचा डाव सगळा उलटा पडलेला आहे. आता आपण काहीच करू शकत नाही ही गोष्ट जेव्हा तिच्या लक्षात येते, तेव्हा बळच ती आता आजीच्या म्हणजेच तिच्या आईच्या जवळ जाते आणि म्हणते,
मला देखील तुम्ही मिठीत घ्या, किती चांगलं झालंय आज. आणि ते आकाश आणि भूमी यांना शुभेच्छा देखील देते. तेव्हा आई रागिणीला देखील जवळ घेते. रागिणी म्हणत असते की खरंच हे सगळं कसं झालंय ना तेच कळत नाही. त्याचबरोबर आजी म्हणत असतात की हे कोणी केले ना ते सुद्धा शोधलं पाहिजे, असं ती भूमीला सुद्धा म्हणते. भूमी म्हणते, त्या गोष्टीच्या तर मुळापर्यंत मी जाणारच आहे. कारण माझ्या बाळाला माझ्या जवळून उचलून मंदिरामध्ये ठेवण्याची बिशात कोणी केलेली आहे, त्या माणसापर्यंत मी पोहोचणार आहे, असं देखील भूमीने ठरवलंय. हे सगळं ऐकल्यावर रागिणीच्या मात्र चांगल्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत. कारण तिला माहिती आहे, एखादी गोष्ट जर का भूमीने ठरवली तर ती गोष्ट भूमी काही केल्या पूर्ण करते. आता आपल्या गळ्याचा फास आवळणार ही गोष्ट तिला समजली आहे. पण सध्या तरी भूमी आकाशला म्हणते, आत्ताच्या आत्ता आपण आपल्या क्षितिजाकडे जाऊया आणि आपल्या क्षितिजाला आपल्या घरी घेऊन या. ते बाळ आसुसलेलं आहे, त्याला आईचं दूध देखील प्यायला मिळत नाही. त्यामुळं मला आत्ताच्या आत्ता तिला भेटायचं आहे आणि तिला पाहायचं आहे. आकाश म्हणतो, हो, मला देखील तिला कधी पाहिलं असं झालेलं आहे, कधी एकदा तिला जवळ गेलं असं झालंय. किती दिवस झालं तू तिच्यासाठी झटत होतीस, तिच्यासाठी रडत होतीस आणि तू मला म्हणत देखील होतीस की माझं क्षितिजाशी काहीतरी नातं आहे असं मला वाटतंय. पण तेव्हा मात्र मी तुझं ऐकलं नाही. तुझ्या सगळ्या गोष्टी मी तेव्हाच डोक्यात घ्यायला पाहिजे होत्या. तुझ्या ज्या गट फिलिंग्ज आहेत त्याकडं मी लक्ष द्यायला पाहिजे होतं. म्हणजे आत्तापर्यंत आपल्यावर आलेलं संकट आलंच नसतं आणि जर का त्यात लक्ष दिलं असतं तर आत्तापर्यंत क्षितिजा आपल्याजवळ असली असती, असं आकाश भूमीला म्हणतोय. हे सगळं म्हणत असताना रागिणीच्या मात्र चांगल्याच्या शिट्ट्या वाजलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की महाजन कुटुंबियांनी मोठं जंगी स्वागतच ठेवलेलं आहे. आता क्षितिजा येणार आहे आणि त्यासाठी तिचा वेलकमचा बोर्ड तयार केलेला आहे. त्याचबरोबर घर देखील सजवलेलं आहे. पण तेव्हाच आपल्याला पाहायला मिळतं की भूमीच्या डोळ्यातून अजून देखील अश्रू येत आहेत आणि ते आकाशला म्हणते की असं नेहमी आपल्याबरोबरच का होतं. आत्तापर्यंत ती यायला पाहिजे होती, पण अजून देखील ती आलेली नाहीये. आणि आकाश भूमीला म्हणतोय, काही काळजी करू नको, आता क्षितिजा आपलीच आहे, ती आपल्यापर्यंत येणारच. आता नक्की असा काय प्रॉब्लेम आलेला असेल की अजून देखील आकाश आणि भूमी हे क्षितिजापर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. नक्कीच रागिणीने यामध्ये काही केलेलं असेल का? पण आता आकाश आणि भूमी यांना समजलेलं आहे की क्षितिजा ही त्यांचीच मुलगी आहे. तरी देखील रागिणीने नक्की कोणता डाव साधला असेल की ज्यामुळं अजून देखील भूमीच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. नक्की काय झालं असेल ते आपल्याला पुढील भागातच पाहता येणार आहे. पण भूमी मात्र शांत बसणारी नाहीये हे आपल्याला तेवढंच माहिती आहे. जरी रागिणीनं काही डाव साधले तरी देखील भूमी रागिणीला कसलीच घाबरत नाही. भूमी तिच्या बाळापर्यंत काही जरी झालं तरी पोहोचणार हे आपल्याला माहितीच आहे. पण आता रागिणीने नक्की असा कोणता डाव साधलेला आहे की ज्यामुळं अजून देखील भूमीच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत हे आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. पण आता आकाशला मात्र समजलंय की भूमी जे काय करते ती योग्य करते. त्यामुळं लवकरच आकाशचा भूमीच्या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसेल आणि भूमी जे काही रागिणीबद्दल बोलते त्यावर देखील आकाशचा विश्वास बसलेला आपल्याला पुढील भागामध्ये पाहता येणार आहे. आणि याच गोष्टीमुळे आता रागिणीच्या गळ्याचा फास देखील आवळलेला आपल्याला पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.